नमस्कार, माझं नाव गणेश दत्तात्रय हणगर आणि ही माझी आई ताराबाई दत्तात्रय हणगर. हा माझा 5 वर्षाचा मुलगा गौरव गणेश हणगर. आणि असा एक मुद्दा म्हणजे मी एवढे एव्हिडन्स जेव्हा मी चौकीत जातो हे सलमानला कसं कळतं. जे मी एव्हिडन्स पोलिसांना पाठवतो तो सलमान मला रिटर्न पाठवतो. आणि पवारसाहेब एवढे पर्सनली जातील हे मला कळलं नव्हतं की माझी पत्नी 3 ते 4 वर्ष झाले पुण्यातून इकडे राहायला. ते आता डायरेक्टली 11:30 झाले तरी पवारसाहेबांच्या कॅबिनमध्ये डायरेक्टली जाते. म्हणजे एवढी काय त्यांची पवारबरोबर ओळख. आणि पवारसाहेब स्वतः मला अरेस्ट करण्यासाठी स्वतः सिनियर PI आम्हाला पकडण्यासाठी मला इकडे फिरतो आहे. आणि ते तर सोडा साहेब, खास करून मी एक जनतेसाठी सांगतो की हे लोक हे नवगरचे पोलीसवाले पुण्याला जाऊन जी माझ्या पत्नीची बहिणीची मुलगी तिला जाऊन बोलतात की गणेश पे रेप केस डाल 376 केस करून, म्हणून तिला बी ते लोक प्रवृत्त करतात की त्याच्यावर केस टाकल्यात जावी. आणि म्हणजे एवढे लोक आहे माझ्याकडे, तर एवढे एव्हिडन्स पडलेत की माझी पत्नी माझ्या गैरहजेरीमध्ये की सेक्स रॅकेट चालत होता हे बी माझ्याकडे एव्हिडन्स आहेत. तिच्या मैत्रिणीचे नावंसुद्धा मी दिलीत चौकीत की साहेब हे लोक असं करत होतं. मी जेव्हा त्यांचा विरोध करायला लागलो तेव्हा माझ्यावर हे लोक चिडायला लागले. नाही तर अगोदर आमचं रिलेशन छानपैकी चालत होतं. आणि एवढा मोठा ड्रग्स पॅडलर हे आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये बघू शकता की ड्रग्सचे एवढे वारदात चालत, एवढे केसेस चालले. तर एवढं मी एव्हिडन्स देऊनसुद्धा त्या ड्रग्स पॅडलरला का नाही अरेस्ट करत आहेत. आणि त्याचा मी पत्ता देतो आहे, ॲड्रेस देतो, मी कॉल करतो की इकडे बसला तरीही माझ्या कॉलला इग्नॉर करतात. आणि मला म्हणजे फोन करून त्याचे जे मित्र आहेत सलमानचे मला व्हॉट्सअप कॉल करून धमक्या देत आहेत. मी किती सर आता तो इंदर आता 8 तारखेलाच मी जायच्या अगोदर त्या इंदरने मला धमकी दिली. माझा मित्र ते तर सोडा साहेब, नवघर पोलीस स्टेशनवाले माझा एक मित्र आहे सुनील भिलारे करून, त्याला खोट्या केसमध्ये टाकण्यासाठी कॉल केला की काय तो चोरी बिरी केली. आता हा असा कोणता चोर आहे जो चोरी करणार आणि त्याचा नंबर देऊन जाणार चोराकडे? असा कोणता आहे का इंडियामध्ये चोर? तर साहेब तुम्ही विचार करा की मला जे मदत करतात, जे माझे सहकारी मित्र आहेत, त्यांनासुद्धा ह्या केसमध्ये फसवण्याचा कट रचत आहेत. आणि ते शायद फसवतील, केस बी टाकतील, कारण की सिनियर साहेब मॅनेज झाले आहेत. आणि एवढं काय सिनियर साहेबांना माझ्या पत्नीशी लगाव आहे की माझ्या पत्नीची एवढी गोष्ट ते ऐकतात. तर मी अक्षरशः साहेब मी थकलो आहे की मी स्वतः सुसाईड करणार होतो. एवढं मला एवढं शरम वाटायला लागलं की माझी पत्नी असून हे कृत्य करते. आणि तिला जरा बी ह्या मुलाची चिंता नाही की हा मुलगा शाळेमध्ये जातो आहे. उद्या जर मला जेलमध्ये टाकलं, काय केसमध्ये टाकलं, तर ह्या मुलाचं काय, ह्याच्या भविष्याचं काय? तर ह्याच्या भविष्यात कोणालाही काय चिंता नाही. माझी आई 94 वर्षाची, ती पण आता तिने एवढं टेन्शन, आता हॉस्पिटलमध्ये होती, ॲडमिट होती, मी तिला घेऊन आलो की ती बी दिवस राहत होती की गणेश तू नको काय करतो, तुला मारतील हे लोक, हे पोलीसवाले लोक आहे, तुला काय बी करू शकतात, तुला कधीही उडू शकतात. दिवस रात्र ती रडत राहते. तर मी जनतेशी मागणी करतो की का मला न्याय भेटेल, ही मला सुरक्षा भेटू शकते का? मला असंच म्हणणं आहे ही ह्याचा जबाबदार फक्त ते पवारसाहेब असतील, मुस्कान असणार आणि सलमान खान. कारण की ह्या लोकांची संगमत आहे साहेब, एकजूट आहे. तुम्ही विचार करा की त्या आत्ताही पवारसाहेबांकडे माझ्या बायकोचे कॉल डिटेल असतील किंवा त्यांचे कॉल डिटेल चेक केल्या जावे. बघा तुम्ही जर कॉल करता म्हणजे ती बाई माझी पत्नी पुण्यावरून येऊन त्यांचे कसे काय एवढे पवारसाहेबांबरोबर ओळख. मी इकडे मुंबईत लहानापासून राहणारा, आमची ओळख नाही, पण माझ्या पत्नीची ओळख आहे. ते डायरेक्ट त्यांच्या कॅबिनमध्ये जाते, डायरेक्ट वार्ता करते, रात्री 11:30 वाजता जाऊन चौकीत जाते. म्हणजे तुम्ही विचार करा त्या बाईला तुम्ही लोक किती सपोर्ट करतात आहे. अगं ती स्त्री आहे म्हणून मी म्हणतो स्त्रीला अगोदर प्राधान्य द्यावं, पण स्त्री आहे म्हणून कोणती केस कोणावर काय टाकणार? आता 377 केस टाकली. आता माझ्यावर दुसरं म्हणजे तिच्या नातेवाईकांना बोलतात की माझ्यावर काय केस टाका करून. म्हणजे जर तुम्हाला केसेस टाकायचे असेल तर मला गोळी मारून टाका, शूट करून टाका. माझं मरणच त्यांना जर बनवत असेल की मी मेलो तर सगळं सॉल्ट ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जनतेसमोर स्पष्ट करतो की माझी पत्नी बेबी उर्फ मुस्कान हणगर जी दिवस रात्र जय शंभो करणारी, जय शंभो जय महाराष्ट्र जय हिंदू करणारी, आता ती अल्लाह माला करायला लागली. साहेब तिला अजमेरला घेऊन गेला तो सलमान, तिला तावीज पाठवून तिला टोटली आता मुस्लिम करण्यात आलेलं आहे. ती आता अल्लाह मालिक करते. आणि हे सगळं कारण हे सगळं लव जिहादचं साहेब, हा पूर्ण मॅटर हा लव जिहादचा आहे. मी वारंवार सांगून थकलो पोलिसांना की साहेब हा लव जिहादचा मॅटर आहे. तरीही माझ्या
सुनवाईला नजरअंदाज करून हे पोलीस लोक मला इकडून तिकडे पळवतात आहे. आणि त्याच्यानंतर आज जनतेसमोर एक मी स्पष्ट सांगतो की साहेब, आज माझी आई, माझा हा लहान मुलगा आणि मी हे घरात एकटे राहतो. मला माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले किंवा माझ्यावर अजून काही केसेस टाकल्या जाईल, तर ह्याचं जिम्मेदार फक्त नवघर प्रशासन, जे पोलीसवाले आहे भाईंदर ईस्टमधले ते असतील, त्यातले ऑफिसर पवारसाहेब, जाधव साहेब असणार आणि सलमान आणि मुस्कान ह्यांची जी एकता आहे, जी युती आहे, जे पैसे म्हणजे त्यांना जे सप्लाय होत आलं. आजही माझ्या बायकोचे तुम्ही कॉल रेकॉर्ड चेक करू शकता, माझे जुने नंबर आहे. सलमानचे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता आणि सिनियरचे आणि त्या जाधवचे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता. जर त्यांना जर कॉल नसेल येत असेल तर साहेब मला फाशीवर बी तुम्ही चढ लाटकू शकता. हे मी शिक्षा मी भोगण्यास तयार आहे. मी जर खोटं बोलत असेल तर प्रशासनाने मला रस्त्यात फाशी दिली तरी मी पत्करत नाही.